नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय? ही गाथ्यात नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला, 8, पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही. आणि 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगू का? तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीतही गेले, ते मिटून नाही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार. असं चालणार नाही. गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पुंडलं यमती तर जाऊन असला म्हणला. ही जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, मा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं, ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असतात, याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90 बिन हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा, पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही. मिळालं का काय? याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि मग म्हणला, माई पोरगी माशी धरणारा जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळा टोळणं करून तोच मी बाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग हे गाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आली, पण स्तनातलं दूध पिले नाही. हे कुणाचं मर? आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ऍक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळातपणा आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेली, मग खग्यात बोट घालायची काय गरज? बावळा. आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर, लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ऍक्सिडेंट मरण. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग ह्या अवलादी का मारतात? याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वोकांडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच क्वाटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं? आणि हे मोटरसायकल हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय? दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकीतो. आमची मंडळी किटल्याही सुरून येते. गाय कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते. आता हे उगाच जुन्या, तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्यालाही जरी त्यात काय केलंय, आम्ही केलं ते सांगायचं. माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं, सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही काय नाही, सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला, तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे.
70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. मी जसा पाहते तसा तो. मी म्हणून राहिले, तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. त्याचं ऐकू नको, त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100, ती काला हरिपाठ करीन. अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटल्या का म्हणून फुकाट. आणि मग ह्या अवलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली. या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडेला अवलादी यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे. डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकोनी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगत चैन खोलायची ते मुतायचं, आणि तो मुतन केक एकत्र करायचा, आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे? खरंय का खोटे? मूत पेते ते एकमेकाचं. महाराज एकाला बंगली बांधतील आणि गाड्या घेतील, आणि आईवरून सांगती पप्पू येईल बर का, दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणती कुठं कायम प्याते, मग आणून ठेव जाय फ्रीज मध्ये, देत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं की त्याला. अय जमायचं नाही, मग तो काला देवाला सोडाय ठेवला. त्याला पाहिले हो बँडवाल्याला का आम्ही तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? कुठे आहे आम्ही? अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचाऱ्याने कष्टच करायचे. 80% घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मूर्खासारख्या नवऱ्याला कमी लेखता आणि पोराची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियान माळालं तर पलटी करून घातलं, बनियान तुटलं तर गाठ मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या गाठ्यात बसत आहे? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे का? त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावा? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायची, एअर खांदलं का पोरग सांभाळायचं का पुन्हा बोरग करतं झालं. म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणाऱ्यांनी फक्त कष्टच करून मारायचं. हा कोणता न्याय? कोणता न्याय हा? तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या? नाही तर द्या मला शिव्या भया कोणी आला काय तुम्ही आला, मग तर दुपारच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. नाही मेली मग विनोद नाही महाराज, हे तळतळीचं बोलणं आहे. म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे, आणि तो बायकोनं ठेवला पाहिजे. पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काही बोलायचं नाही. तुला काय करायचं? परदिवशी कांदा गेला 1000 रुपये, 10,000 5,000. बाप नुसता म्हणला बा काय भाव गेला,
काय चूक केली ती त्यानं? धावली हो ही. तुम्हाला तर जमलं नाही. आणि पुवार करत हे तुम्हाला. मुतलं गुणित पोर. मग व्यापारी म्हणला 2-4 कांदे कसे काय वळले झाले तुम्हाला दयावर पडलं दुपारा.